नमस्कार मंडळी, वेलकम टू निराली माय चॅनल. श्री गणेशाला वंदन करून नमस्कार करून श्रावणातील संपत शनिवारची कहाणी आपल्याला सांगते. नक्की ऐका. ऐका परमेश्वरा शनिदेवा तुझी कहाणी. आटपाट नगर होतं. तिथं एक गरीब ब्राह्मण राहत होता. त्याला 3 सुना होत्या. पावसाळ्यात तो लवकर उठे, सकाळीच जेवी, लेकी सुनांना सुद्धा शेतावर घेऊन जाई. धाकट्या सुनेला मात्र घरी ठेवी. याप्रमाणे करता करता श्रावण मास आला. पहिल्या शनिवारी ब्राह्मण नित्याप्रमाणे शेतावर गेला. जाताना घरी सुनेला सांगितले की मुली मुली, आज शनिवार आहे, माडीवर जा, घागरी मडक्यात काही दाणे पहा, थोडेसे काढ, दळून त्याच्या भाकरी कर, केनी कुरडीची भाजी कर, तेरड्याचे बी वाटून ठेव. सुनेने बरं म्हटलं. माडीवर गेली, दाणे पाहू लागली. अर्ध्या भाकरीपुरता दाणे निघाले, तेवढेच तिने दळले. त्याच्या लहान लहान भाकरी केल्या, केनी कुरडीची भाजी केली, तेरड्या टाकळ्याचे बी टाकले. सासू सासऱ्यांची वाट पाहत बसली. इतक्यात तेथे शनिदेव कुष्ठ्याच्या रूपाने आले. तिला म्हणाले, बाई बाई, माझे सर्व अंग ठणकत आहे. माझ्या अंगाला तेल लाव, ऊन पाण्याने आंघोळ घाल, काहीतरी खायला दे. तिला त्याची दया आली. बरे म्हणाली. घरात गेली, 4 तेलाचे थेंब घेतले, त्याच्या अंगाला तेल लावले, वाटलेले बी लावून ऊन पाण्याने आंघोळ घातली, भाकरी खाऊ घातली, त्याचा आत्मा थंड केला. तसा कुष्ठाने तिला आशीर्वाद दिला. तो काय म्हणाला, तुला काही कमी पडणार नाही म्हणून म्हणाला. आपले उष्टे वळचणीला खोचले आणि शनिदेव अदृश्य झाले. नंतर काही वेळाने घरी सासू सासरा दीर जावा आल्या. त्यांनी सर्व तयारी उत्तम पाहिली, संतोषी झाल्या. आपल्या घरात तर काही नव्हते, मग हे कशाने झाले म्हणून आश्चर्य करू लागल्या. दुसऱ्या शनिवारी ब्राह्मणाने दुसऱ्या सुनेला घरी ठेवले. सगळी माणसे शेतावर गेली. इकडे मौज झाली. शनिदेवांनी मागल्यासारखे कुष्ठ्याचे रूप घेतले. ब्राह्मणाचे घरी आले. मागच्यासारखे मला न्हाऊ घाल असे म्हणू लागले. ब्राह्मणाची सून घरी होती, ती त्याशी बोलू लागली. बाबा, आम्ही काय करावे, आमच्याजवळ काही नाही. देव म्हणाले, जे असेल त्यातलेच मला थोडेसे दे. ब्राह्मणाची सून म्हणाली, माझ्याजवळ काहीच नाही. देव म्हणाले, बरे, तर मग तुझ्याजवळ असेल ते नाहीसे होईल. असा त्यांनी शाप दिला नि आपण अंतर्धान पावले. ब्राह्मणाची सून माडीवर गेली, हांडी मडकी पाहू लागली. तिला काहीच सापडले नाही. संध्याकाळ झाली. तो सासू सासरा घरी आली. सर्व तयारी पाहू लागली, तो त्यांना काहीच दिसेना. मग सुनेला त्यांनी रागे भरले. सुनेनं झालेली हकीकत सांगितली. पुढे तिसरा शनिवार आला. ब्राह्मणाने तिसऱ्या सुनेला घरी ठेवले. जेवणाची तयारी चांगली कर म्हणून सांगितले. आपण उठून शेतावर गेला. इकडे मागच्यासारखे शनिदेव आले. ब्राह्मणाच्या सुनेला अंगाला तेल लाव म्हणून म्हणू लागले. तिने दुसऱ्या जावेसारखाच जबाब दिला. देवाने तिला पूर्वीसारखा शाप दिला आणि आपण अंतर्धान पावले. पुढे काय झाले? काही वेळाने सासू सासरा घरी आली. जेवणाची तयारी पाहू लागली, तो तिथे त्यांना काहीच दिसेना. मग त्यांनी सुनेस विचारले. मागच्यासारखीच हकीकत ऐकली.
सगळ्यांना उपास पडला. मनात फार खिन्न झाला. पुढे चौथा शनिवार आला. ब्राह्मणाने धाकट्या सुनेस घरी ठेवले. पहिल्यासारखी आज्ञा केली आणि आपण शेतावर निघून गेला. इकडे शनिदेवाने काय केले? गलित कुष्ठ्याचे रूप धरले. ब्राह्मणाचे घरी आला आणि सुनेला म्हणू लागला, माझे अंग ठणकते आहे, त्याला थोडे तेल लाव. तिने बरे म्हटले. अंगाला तेल लावले, ऊन पाण्याने अंघोळ घातली, भाजी भाकरी खायला दिली. त्याचा आत्मा थंड झाला. तेव्हा देवाने तिला आशीर्वाद दिला. तो काय दिला? असाच तुझा आत्मा देव थंड करील म्हणून म्हणाला. आपले उष्टे वळचणीला खोचले आणि आपण अंतर्धान पावले. ब्राह्मणाची सून माडीवर गेली. हंडी मडकी पाहू लागली. डाळ दाणा दृष्टीस पडला. तो काढला. तिने चांगला स्वयंपाक केला आणि सासू सासऱ्यांची वाट पाहत बसली. इतक्यात सासू सासरा तेथे आली. सुनेला विचारले, मुली आज तू काय केले आहेस? सुनेनं सांगितलं, सगळी तयारी आहे. न्हायला तेल आहे, टाकळ्याची चोखणी आहे, आंघोळीला ऊन पाणी आहे, जेवायला बाजरीची भाकरी आहे, तोंडी लावायला केनी कुरडीची भाजी आहे. सासू सासऱ्यास आनंद झाला. आपल्या घरात तर काहीच नव्हते आणि इतके सामान कुठून आणलेस म्हणून विचारले. तिने कुष्ठ्याची हकीकत सांगितली. दिलेला आशीर्वाद सांगितला. सासऱ्यास आनंद झाला. सासऱ्याची दृष्टी वळचणीकडे गेली. तेथे काही खोचलेले दृष्टीस पडले. त्याने ते सोडून पाहिले. तो त्याला पत्रावळीमध्ये हिरे मोती दृष्टीस पडले. सुनेस दाखवली. त्याच पत्रावळीवर तो कुष्ठी जेवला म्हणून तिने सांगितलं. सासरा म्हणाला, देवाने मुलीला दर्शन दिले. पुढे दुसऱ्या सुनांना त्यांनी हकीकत विचारली. त्यांनी तो 2 वेळा आला होता म्हणून सांगितलं. आम्ही त्याला काही दिले नाही, त्याचा त्याला राग आला. नंतर त्याने तुमच्याजवळ असेल तेही नाहीसे होईल म्हणून शाप दिला आणि त्याच दिवशी हांड्या मडक्यातले दाणे नाहीसे झाले म्हणून 2 शनिवार आपणास उपवास पडला. पुढे सासू सासऱ्यांनी शनिदेवाची प्रार्थना केली. मुलीला आशीर्वाद दिला आणि नेहमी शनिदेवाची प्रार्थना करू लागला. जसा शनिदेव त्यांना प्रसन्न झाला तसा तुम्हा आम्हा हो ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण. ओम श्री शनिदेवाय नमः. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब निराली माय चॅनल. थँक्यू.